मंगळवार दिनांक 14 मेला सकाळी 6 वाजता शिवनगर परसोडा येथील प्रवेशद्वाराजवळ एका 42 वर्षीय व्यक्तीचे शव मिळाल्याची चर्चा सुरू असतानाच सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान खिंडसी जलाशयात एका युवकाचे प्रेत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली। या मृतकाचे नाव विपिन मोतीराम चौळे, वय 31 वर्ष, राहणार रामसुमेर बाबानगर, शांतीनगर, नागपूर असल्याचे पोलिसांनी सांगितले। मंगळवार दिनांक 14 मेला सायंकाळी 4 वाजता खिंडसी जलाशयात एक शव तरंगताना आढळल्याची सूचना रामटेक पोलिसांना देण्यात आली। त्यानंतर तात्काळ PSI सोनटक्के, पोलीस नाईक अमोल इंगडे, पोलीस शिपाई शिंदे यांनी घटनास्थळ गाठून शव बाहेर काढले आणि मृतकाची ओळख पटवून त्यांच्या नातेवाईकास कळविले। या दरम्यान शव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील शव विच्छेदन केंद्रात आणण्यात आले। रामटेक पोलिसांनी मर्ग अंतर्गत गुन्हा नोंदविला असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। मृतक हा MH31 DU 8964 या पांढऱ्या दुचाकीने खिंडसी परिसरात आला आणि रस्त्यावर दुचाकी उभी करून त्याने जलाशयात उडी घेतली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। ही आत्महत्या की हत्या हे अजून समजले नसून पोलीस चौकशीनंतर ही माहिती समोर येईल। महादर्पण न्यूज करिता करण खडोदकर, रामटेक।